सकाळी रस्त्यावर लोकांची आपापल्या कामावर जाण्याची घाई चाललेली होती. त्यामुळे रस्त्यावर बरीच वर्दळ होती. अचानक पोलिसांची एक गाडी त्या ट्रॅफिकमधून धावायला लागली. सभोवतालचं वातावरण पोलिसांच्या गाडीच्या सायरनमुळे गंभीर झालं होतं. रस्त्यातले लोक पटापट त्या गाडीला रस्ता देत होते. ती गाडी निघून गेल्यावर थोडा वेळ वातावरण तणावपूर्ण राहिलं आणि मग पुन्हा पूर्ववत झालं. एक फॉरेन्सिक टीम मेंबर उघड्या बेडरूमच्या दरवाजाजवळ जाड भिंगातून जमिनीवर काही सापडते का ते शोधत होता. तेवढ्यात शिस्तीत चालणाऱ्या बुटांचा टाक टाक असा आवाज आला. त्यानं वळून पाहायच्या आधीच त्याला करड्या आवाजात विचारलेला प्रश्न ऐकायला मिळाला. कुठे आहे बॉडी? सर, इकडे आत, तो आदराने उभा राहत म्हणाला. डिटेक्टिव्ह सॅम व्हाईट, वय साधारण 35-36, कडक शिस्त, उंचपुरा कसलेलं शरीर. त्या टीम मेंबरने दाखविलेल्या दिशेने तो आत गेला. डिटेक्टिव्ह सॅम जेव्हा बेडरूममध्ये शिरला तेव्हा त्याला स्टीव्हनचं प्रेत बेडवर पडलेले दिसले. त्याचे डोळे बाहेर आलेले आणि मान एका बाजूला वळालेली होती. बेडवर सगळीकडे रक्तच रक्त पसरलेलं होतं. त्याचा गळा लचका तोडल्यागत कापलेला होता. बेडच्या स्थितीवरून असं जाणवत होतं की मरण्याच्या आधी स्टीव्हन बराच तडफडला असावा. डिटेक्टिव्ह सॅमने बेडरूममध्ये आजूबाजूला नजर फिरवली. फॉरेन्सिक टीम बेडरूममध्येही तपास करीत होती. एक जण कोपऱ्यात ब्रशने काहीतरी साफ करीत होता, तर अजून एक जण खोलीतले फोटो घेण्यात व्यस्त होता. एका फॉरेन्सिक टीमच्या मेंबरने डिटेक्टिव्ह सॅमला माहिती पुरवली. सर, मैताचे नाव स्टीव्हन स्मिथ. फिंगरप्रिंट्स वगैरे काही मिळालं का? नाही, आत्तापर्यंत तरी नाही. डिटेक्टिव्ह सॅमने फोटोग्राफरकडे पाहत म्हटले. काही सुटलं नाही पाहिजे याची काळजी घ्या. यस सर, फोटोग्राफर आदबीने म्हणाला. अचानक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो आत आल्यावर बाहेर कसा गेला? जेफ म्हणाला. डिटेक्टिव्हने फक्त त्याच्याकडे रोखून बघितले. अचानक सगळ्यांचं लक्ष एका इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरने वेधून घेतलं. त्याला बेडच्या आजूबाजूला केसांचे काही तुकडे सापडले होते. केस त्यांना व्यवस्थित सील करून पुढच्या तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवा.